मुख्यमंत्री फडणवीस नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेत। नार्वेकरांच्या दालनात फडणवीस महाजन यांच्यात चर्चा सुरू आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील नार्वेकरांची भेट घेतलेली होती। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नार्वेकरांच्या दालनात फडणवीस महाजन यांच्यात चर्चा झालेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। नार्वेकरांच्या दालनात फडणवीस आणि महाजन यांच्यात चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट घेतलेली होती। तर आता नार्वेकरांच्या दालनात फडणवीस आणि महाजन हे पोहोचलेत आणि तिघांची चर्चा सध्या तिथं सुरू आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलेली होती। त्यानंतर फडणवीसांची भेट घेऊन ते नार्वेकरांच्या भेटीसाठी गेले होते। नार्वेकरांची भेटही त्यांनी घेतली। त्यामुळे राजकीय चर्चेत वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे आता फडणवीस आणि महाजन नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। विधिमंडळाचं नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या दरम्यानच या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, चर्चा सुरू झालेल्या आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस गिरीश महाजन हे नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेत। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस नार्वेकरांची भेट होते। अत्यंत महत्त्वाची भेट ही मानली जाते, कारण काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर ते नार्वेकरांच्या भेटीला गेले आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर आता फडणवीस नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेत, गिरीश महाजन नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेत। तिन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर या भेटीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे। ओम, खरं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती आणि त्या भेटीनंतर कुठेतरी मुख्यमंत्री राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी गेलेले। त्यामुळे विधानसभेतलं विरोधी पक्षनेते पद आणि एकंदरच ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल काही चर्चा या बैठकीमध्ये होते का ते पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सोबत राज्याचे मंत्री भाजपचे नेते गिरीश महाजन देखील आहेत। संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाविकास आघाडीतला मोठा पक्ष आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षनेतेपद त्यांना देण्यात येईल का अशा प्रकारची चर्चा यावेळेला सुरू आहे। त्यामध्ये ही भेट त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे उद्या विधान परिषदेच्या सभापती निवडीच्या सोबतच विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भातही निर्णय होतोय का ते पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच ओम, विरोधी पक्षनेते पद नेमकं कुणाला दिलं जाईल किंवा ते पद दिलं जाणार आहे की नाही या सगळ्यांवर चर्चा सुरू असेल असा अंदाज आहे का? निश्चितच, कारण या विधानसभेच्या सत्रामध्ये या अधिवेशन काळामध्ये याबद्दलचा निर्णय खरंच अपेक्षित आहे आणि तशा प्रकारच्या भावना आणि भूमिका देखील शिवसेनेकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे 20 आमदार असलेल्या शिवसेनेकडे आता हे विरोधी पक्षनेतेपद जाते का, कारण उत्सुक तर दोन्ही पक्ष आहेत। महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांची याबाबत उत्सुकता आहे, परंतु संख्याबळाच्या दृष्टीने जर विचार केला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये जास्त दावा जो आहे तो त्यांचा अधिक घट्टपणे आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारच्या नेत्यांच्या भेटीगाठी होऊन हे पद आता शिवसेनेकडे जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण विधान परिषदेमध्ये देखील सुद्धा अंबादास दानवे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते विरोधी पक्षनेते आहेत। त्यामुळे दोन्ही सभागृहांचं विरोधी पक्षनेतेपद हे खूप महत्त्वाचं असतं। ते पद आपल्याला मिळालं तर आपल्याला निश्चितच येत्या काळात भविष्यकाळात फायदा होऊ शकतो आणि सरकारवर हल्ला चढवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो अशी एक दोन्ही संदर्भातली धारणा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे। त्यामुळे याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता काही घडामोडी घडतात का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। बरं ओम, या सगळ्या दरम्यान एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची नार्वेकरांची घेतलेली भेट आणि त्यानंतर आता महाजन फडणवीस आणि नार्वेकरांची होणारी चर्चा, नेमकं काय सुरू आहे तिथं? खरं तर एक्सपान्शन नंतर जेव्हापासून कामकाज सुरू झालं कामकाजामध्ये अजित पवारांची अनुपस्थिती ही लक्ष वेधून खरं तर ठरते। अजित पवार नेमकी काय अनुपस्थित आहेत ते मुळामध्ये नागपूरमध्ये आहेत की नाही या मुद्द्यावरूनच खरं तर या सगळ्या प्रश्नाची सुरुवात होते। भुजबळांनी ही भूमिका घेतली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी व्यक्त केलेली नाराजी असेल किंवा एकंदरच मंत्रिपदाच्या वाटपानंतर जी काही नाराजी राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचं हे नॉट रिचेबल असणं खूप काही संकेत देणारं आहे। त्यामध्ये माहितीत सारं काही आलबेल आहे का हा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण होतोय। दुसऱ्या बाजूला जर या गाठीभेटींकडे पाहिलं तर याचा निश्चितच मोठा परिणाम
अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंवर होतोय की काय, हा मुद्दा महत्वाचा मानला जातो. कारण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची किंवा भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होतात तेव्हा त्याचा निश्चितच कुठेतरी त्यावरून चर्चा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतच्या भेटीनंतरची चर्चा ही शिंदेच्या संदर्भानं सुरू होती की कुठेतरी शिंदेंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा शिंदेच्या अनुषंगानं हा एक प्रकारे भाजपची एक स्ट्रॅटेजी आहे की ते उद्धव ठाकरेंच्या गटाच्या नेत्यांची किंवा उद्धव ठाकरेंची भेट घेतात. धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी.